सातारा ठोसेघर रस्त्यावरती बोर्णे गावच्या हद्दीमध्ये रस्ता खचल्यामुळे ठोसेघर धबधब्याकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू करण्यात आली। साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अजूनही जोर असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यटन पॉइंट आणि धबधब्यांवर जाण्यास बंदी केली। रस्ता खचलेल्या ठिकाणी प्रशासनाने फलक देखील लावलेत, तरी देखील काही अतिउत्साही पर्यटक या घाटामधून प्रवास करताना दिसतायत। या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी। सातारा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली। 4 ते 5 दिवस रेड अलर्ट देखील देण्यात आला होता। आज या पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळते। एकूणच या गेल्या 4-5 दिवसातील पावसामुळे सातारा जिल्ह्यातील घाट रस्ते आहेत ते खचलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतोय साताऱ्यातील जे मुख्य पर्यटन स्थळ म्हणून एक नाव आहे ठोसेघर। या ठोसेघरच्या धबधब्याला जाणारा रोड आहे तो रोड आपल्याला खचलेला पाहायला मिळतोय। एकूणच पाहायला गेले तर 1 ते 2 फुटांनी हा रोड खचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण दाखवतोय प्रेक्षकांना की जोरदार पावसामुळे रस्त्याची ही दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच सातारा जिल्हाधिकारी असतील किंवा सातारा जिल्हा प्रशासन असेल यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आहेत ते धोकादायक झाल्याचे त्यांनी 11-11 रूप घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे या ठिकाणचे जे पर्यटन आहे ते बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत। तरी देखील जे पर्यटक आहेत ते हौशी पर्यटक आहेत ते या ठिकाणी तरी देखील येत आहेत। त्याच्यामुळे सातारा जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्या वतीने कोणतीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी यातल्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। ओमकार सोनावले, न्यूज अनकट, सातारा।